या वेळेला देखील 2 आनंदगीते रिंगणात उतरले, काय सांगाल? नाही, कोण रिंगणात उतरले याच्याशी काही मला कर्तव्य नाही आहे, कारण आपण लोकशाही मानणारी लोक आहोत आणि या देशात लोकशाही असल्यामुळे आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य सगळं स्वातंत्र्य लोकशाहीने आपल्याला दिलं आहे। त्यामुळे इथल्या प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि म्हणून माझं नावसाधर्म्य असलेले जर कोणी उमेदवार असतील तर त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता नाही, त्याची चिंतासुद्धा काही करण्याची आवश्यकता नाही। या रायगडच्या जनतेनं माझ्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे। रायगडच्या जनतेला अनंत गंगाराम गीते हे अतिशय चांगल्या परिचित आहेत आणि म्हणून रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांनी सलग 6 वेळा खासदार म्हणून मला आपलं प्रतिनिधित्व दिल्लीत संसदेत करण्याची संधी दिलेली आहे आणि आता 7व्यांदा विक्रमी मताने रायगडचा मतदार ही मला संसदेमध्ये रायगडचं प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल आणि म्हणून नामसाधर्म्यामुळे मला कोणत्याच साधर्म्यामुळे मला कोणाचीच चिंता किंवा काळजी वाटण्याचं अजिबात कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।